गृहस्थी तपस्वी ग्रंथ साप्ताहिक विवेक. होय, हे हिंदू राष्ट्र आहे असा अस्मिता जागरणाचा मंत्र देत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी समाज संघटित आणि सशक्त बनवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, सुरुवात केली. गेल्या 100 वर्षांच्या वाटचालीत उपेक्षा, अपमान, संघर्ष आणि सहर्ष स्वीकार अशा विविध टप्प्यांना पार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे चालला आहे. अनेक आपदा, समस्यांचा सामना करत ही वाटचाल झाली आहे. आजवर 3 वेळा संघावर बंदी घालण्यात आली. संघ चिरडून टाकण्याची भाषा केली गेली. या सर्वच आपदांचा धीराने सामना करत गृहस्थी कार्यकर्ता बंधू संघ जगले. आपापल्या ठिकाणी जनमानसात अढळ स्थान निर्माण करत त्यांनी समाज संघटित केला. त्याग, तपस्या आणि संवाद या तत्वत्रयींचा अंगीकार करत या गृहस्थी कार्यकर्ता बंधूंनी डोळे दिपून जातील असं काम केलं. मग ते काम शैक्षणिक असो की आरोग्य क्षेत्रातील असो, आर्थिक क्षेत्रातील असो की सेवा क्षेत्रातील, संघाचं काम हे विश्वासाचं प्रतीक मानलं जाऊ लागलं. सेवाभाव आणि आत्मीयता ही बलस्थानं असलेल्या गृहस्थ कार्यकर्ता बंधूंनी संघाला अपेक्षित असणारे समाज जीवन निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या प्रयत्नातूनच आज देशभर संघ पोहोचला आणि मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करत आमूलाग्र बदल घडवून आणला. असे बदलाचे शिल्पकार कायम पडद्याआड राहिले. संघकाम हेच ज्यांचं जीवन ध्येय झाले असे हजारो गृहस्थ कार्यकर्ता आज तपस्वी म्हणून आदरास पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या वाटचालीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा संघाच्या गृहस्थी कार्यकर्ता बंधूंचे योगदान सुवर्णाक्षरात नोंदवले जाईल. महाराष्ट्रातील 100 तपस्वी गृहस्थी कार्यकर्ता बंधूंना संघ शताब्दी वर्षात मानवंदना देण्याचा छोटासा प्रयत्न साप्ताहिक विवेक तपस्वी ग्रंथातून करत आहे. विविध क्षेत्रात संघटनात्मक, संस्थात्मक पातळीवरील काम करणाऱ्या संघ शरण व्यक्तिमत्वाची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आपण या प्रयत्नाला बळ द्यावे. ग्रंथ नोंदणी आणि आर्थिक सहयोग करून हा प्रयत्न सिद्धीस नेण्यासाठी पुढाकार घ्यावा. तपस्वी ग्रंथ हा प्रयत्न आहे आपला इतिहास शब्दबद्ध करण्याचा, आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्याचा. आपण राष्ट्रप्रेमी, समाजहितैषी आहात. आपल्या मदतीने हा जगन्नाथाचा रथ पुढे जाईल. या प्रखर आशावादाचे बळ मनी धरून आम्ही सुरुवात केली आहे. आपण सहभागी व्हा. नमस्कार.